दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. आकाशाच्या छत्रीखाली भिजतो, आयुष्यावर हसणे थुंकून देतो. आकाशाच्या छत्रीखाली भिजतो, आयुष्यावर हसणे थुंकून देतो. या हसण्याचे कारण उमगत नाही, या हसणे म्हणवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. यातलं माझं आवडतं कडवं सादर करतो. मी तुसडा की मी भगवा बैरागी, मद्य पिवा मी गांजेवाला जोगी. मी तुसडा की मी भगवा बैरागी, मद्य पिवा मी गांजेवाला जोगी. अस्तित्वाला हजार नावे देतो, बरी नाव ठेवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. दिवस असे की ही सीडी ज्यांनी ऐकली आहे त्यांच्यासाठी विशेषतः सांगतो की या सीडी मध्ये मूळ गाण्यामध्ये नसलेला सुद्धा एक अंतर आहे. ते सीडी मध्ये नसलेलं कडवं जे आहे ते सादर करतो. डोळ्यांमधून भिरभिर बघतो सगळे, निरर्थकाचे खेळ चालले नकळे. डोळ्यांमधून भिरभिर बघतो सगळे, निरर्थकाचे खेळ चालले नकळे. बघता बघता पाणी दाटून येते, त्या अश्रू म्हणवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा तुम्हा दोघांचं अजून एक कौतुक वाटतं आम्हा सगळ्यांनाच. याचं कारण असं आहे की तुमचे जे अल्बम्स प्रकाशित झाले त्या प्रकाशन सोहळ्याला एक वेगळंच स्वरूप तुम्ही देण्याचा प्रयत्न केलात नेहमीच. म्हणजे त्याचं जे प्रकाशन होतं ते जसं नामंजूरचं प्रकाशन हे ऑडिटोरियममधील एक आजी आणि एक लहान मुलगी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर सांग सख्या रे संपूर्ण महाराष्ट्रातील थिएटर्समधील स्टाफना बोलावून त्याचं प्रकाशन केलं. डिबाडी डिपांग म्युझिक अरेंजर्स म्हणजे मिथिलेश पाटणकर आणि कमलेश भडकमकर यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं. तर तुम्ही नेहमीच ही वेगवेगळी काय म्हणतात त्याला पद्धत अवलंबत आल्यात. तर मी मिथिलेश पाटणकर आणि आज कमलेश भडकमकर दोघंही आहेत, तर त्यांना मला खरं तर मिथिलेशला इथे आमंत्रित करतो. मिथिलेश, तू या दोघांच्या अल्बम्सचं बरंच अरेंजमेंट केली आहेस, तर तुला आयुष्यावर बोलू काही याबद्दल काय वाटतं? खूप खूप अभिनंदन या दोघांचंही. आणि खूप काही बोलता येईल त्याच्यावर. मी एखादं पुस्तक पण लिहू शकेन, इतके अनुभव माझ्याकडे आहेत, इतके किस्से आहेत. पहिल्या आयुष्यावर बोलू काहीच्या अल्बम पासून ते आत्ता बेलाजींच्या अल्बम पर्यंत. तर मला असं वाटतं की मराठीचं काय होणार, मराठीचं काय होणार वगैरे आपण हल्ली खूप ऐकतो चर्चा. हे दोघं आहेत की ज्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि काहीही मराठीचं वाईट होणार नाहीये. खूप चांगलं चाललेलं आहे मराठीमध्ये. आणि सुरेश भटांचा एक शेर मला आठवतो, तो या दोघांसाठी मी आणि तुमच्या सर्वांसाठी म्हणतो की करू नका एवढ्यात चिंता पराभवाची, करू नका एवढ्यात चिंता पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही.
आणि जोपर्यंत सलील संदीप सारखे संगीतकार आणि कवी आहेत तोपर्यंत काहीही मराठीचं वाईट होणार नाही, खूप चांगलंच होणार आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. कमलेश, सर्वात पहिल्यांदा या दोघांचं मी पण अभिनंदन करतो की नवीन गाणी करणं हे एक चॅलेंजिंग गोष्ट असते असं मला नक्कीच वाटतं, पण ती कन्सिस्टंटली कॅरी करणं अनेक वर्ष आणि म्हणजे इतकं पॉप्युलर तो कार्यक्रम करणं आणि रसिकांचा पण त्याला प्रतिसाद मिळणं हे एक मला आत्ताच्या काळातलं एक मिरॅकल वाटतं. अतिशय दर्जेदार काव्य, दर्जेदार संगीत आणि अतिशय प्रोफेशनल त्याचं प्रेझेंटेशन. तर मला असं वाटतं की खूप चांगलं काम या जनरेशनमध्ये त्यांचं होतं आणि नक्कीच जे संगीतकार येणार आहेत पुढचे त्यांनी ह्या ट्रेंडला, संदीप आणि सलीलला फॉलो करायला काही हरकत नाही. थँक्यू. तुझं एखादं आवडतं गाणं? सलील बरोबर मला पण खूप गाण्यांचं अरेंजमेंट करायला मिळालेलं आहे. त्यातलं मला सर्वात जास्त आवडणारं गाणं म्हणजे सांग सख्या रे या अल्बममधलं अजून उजाडत नाही का. ते जर सलीलने गायलं तर मला आवडेल. अजून उजाडत नाही ग, अजून उजाडत नाही ग, नाही दशकांमागून सरली दशके अंशतकांच्या गाथा ग, नावाटांचा मोह सुटेवा, नामोहाच्या वाटा ग, पथचकव्याचा गोल सरवा कुणास उमगत नाही ग, प्रवास कसला फरफट अवघी, प्रवास कसला फरफट अवघी, पान जळातून वाही ग, अजून उजाड